आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। नमस्कार जमीनदार साहेब। आई, हे जमीनदार साहेब आहेत। आपल्या बाजूचं शेत यांचंच आहे। आणि आईला हे पण सांग की तुझं हे शेत माझ्याकडे गहाण ठेवलं आहे आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे। ह्या बदल्यात तू जे 10,000 रुपये तू व्याजावर घेतले आहेस ना, ते व्याजासहित परत केले नाहीस तर परवापासून हे शेत माझं होईल। दादा, आपण 10,000 रुपये कुठून आणायचे? आपण परत नाही करू शकत सुभद्रा। आई, घरासारखंच आपले शेतही आपल्या हातून गेले। इन्स्पेक्टर साहेब, माझ्या पतीची काही चूक नाहीये, त्यांना सोडून द्या। मी तुमच्या पाया पडते। अरे सोडून द्या त्यांना। हवालदार, ही बाई कोण आहे? ही बाई त्या माणसाची बायको आहे सर, ज्याने बाजारात तोडफोड केली होती आणि त्याला आपण लॉकअप मध्ये बंद केलंय। नाही, माझे पती निर्दोष आहेत साहेब। तो किती निर्दोष आहे ते आम्हाला चांगलंच माहिती आहे। त्याने जे नुकसान केलंय त्याचा दंड त्याला भरावाच लागेल। हवालदार, त्याचा दंड किती आहे? 32 रुपये सर। जोपर्यंत तू 32 रुपये भरणार नाहीस तोपर्यंत आम्ही तुझ्या पतीला नाही सोडू शकत। नाही साहेब, माझ्याकडे पैसे आहेत। ओके हवालदार, तू हे पैसे मोज हो आणि तिला पावती दे। आम्ही राऊंड वर चाललो। ठीक आहे। साहेब, बघा, बरोबर 32 आहेत, मोजून घ्या। साहेब, आता तरी त्याला सोडाल ना? इतक्या लगेच नाही। पहिल्यांदा दंड मोठ्या ऑफिसात जमा होईल, त्यानंतर साहेब जेव्हा हुकूम देतील तेव्हा सोडू। साहेब, लवकर सोडा ना, आपले खूप उपकार होतील साहेब। ही घ्या पावती। साहेब, माझ्या पतींना सोडाल ना? हो सुटतील। सोडा ना। कोण आहे तिथे? कोण आहे? काय चाललंय? का हल्ला करताय? पळा। गणू, तुझा तर खूपच रुबाब आहे। साईबाबा, आपण इथे? मग फौजदार झालास गणू? हो, परीक्षा तर पास झालोय साईबाबा। इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलंय देखील। आता समजून चला की लवकरच फौजदार होईन। समजण्याचीच तर बाब आहे। जे त्याला हवंय ते तुला समजत नाहीये। त्यांनी तुला पोलिसाची नोकरी करण्यासाठी नाही पाठवलंय। शिर्डीला ये, तुझं भलं त्यातच आहे।
साईबाबा. कोणाला शोधतोयस दासगणू? साईबाबांना. साईबाबांना? इथे? साईबाबा तर शिर्डीत असणार दासगणू. त्यांना इथे कुठे शोधतोयस? नाही नाही नानासाहेब, ते आता इथेच होते. तू पाहिलंस? हो. याचा अर्थ असा आहे की साईबाबांनी तुझी आठवण काढली. ते तुला शिर्डीला बोलवत आहेत. पण नानासाहेब, आता माझी इथे बढती होणार आहे. मी फौजदार होणार आहे. मग मी शिर्डीला कसा जाऊ शकतो? साईंचं बोलवणं आलंय, मग जावंच लागेल दासगणू. फक्त एवढं नक्की की तेच होतं जे साईंना मंजूर असतं. मी निघतो. मैनेच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका द्यायची आहे. ठीक आहे? दादा, दरवाजा उघडा दादा. हा हा येतोय. दादा, अरे येतोय बाबा. अरे बाप्पा, तू इथे एवढ्या रात्री? दादा माझ्याबरोबर लवकर चला. का? कुठे? ते माझ्या घरी मानसीची तब्येत. मानसी? काय झालं मानसीला? आधी ताप आला, आता तिच्या काखेत प्लेग सारख्या 2 गाठी आल्या आहेत दादा. दादा, तूच माझा आधार आहेस. माझ्या बायकोला वाचव दादा, वाचव. मी तिच्याशिवाय नाही जगू शकणार दादा. अरे नाही बाप्पा, नाही. तिला काही होणार नाही. साईबाबांच्या कृपेने सगळं ठीक होईल. आपण साईबाबांकडे जाऊया. हा, चिंता करू नकोसा बाप्पा. चला चला चला, चल. गमते राम या रे उदी घ्यायला या रे गमते राम या रे उदी घ्यायला या रे साईबाबा? गमते राम. माधवराव, ह्यावेळी ये. काय झालं श्यामा? एवढी रात्र झाली तरी अजून झोपला नाहीस? साईबाबा, आमची तर रात्रीची झोपच उडाली. हा माझा धाकटा भाऊ आहे. हो हो, मला माहिती आहे श्यामा. याचं नाव बाप्पाजी आहे आणि या क्षणी याची पत्नी आजारी आहे. माझ्या बायकोला वाचवा साईबाबा. साईबाबा, आता तर तुम्हीच आमचा आधार आहात. तिला काही होणार नाही श्यामा. हा अंगारा बाप्पाजीला दे. हो साईबाबा, हे घे बाप्पा. तोच आहे सर्वांचा स्वामी, सर्वांचा रक्षक. त्याच्या कृपेने ह्याची मानसी ठीक होणार आहे. आपली अनुमती असेल तर मी सुद्धा बाप्पा बरोबर जाऊ साईबाबा? नाही, ह्या वेळेस नको. उद्या सकाळी जा आणि लवकर परत ये. हा. सबका मालिक एक है. प्रणाम. चल 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 चल, ये चल. अरे बाप्पा, खरं म्हणजे मला पण तुझ्या बरोबर यायचं होतं, पण आतापर्यंत ज्याने साईबाबांचं ऐकलेलं नाही त्याच्या बाबतीत काही ना काही वाईटच घडलंय. पण आता चिंता करायची गरज नाहीये. साईबाबांनी सांगितलं ना की तुझी बायको ठीक होणार. तू जा आता, मी सकाळी येतो. आणि हा कंदील घेऊन जा. आणि तो अंगारा खायलाही दे आणि प्यायलाही. कळलं? आता जा. चिंता करू नकोस. बाप्पाजीला यावेळेस माझी गरज होती. मी त्याच्याबरोबर जायला हवं होतं. बिचारा किती अपेक्षेने मला बोलवायला आला होता. नाही, ही चुकीची गोष्ट आहे. संकट काळी आपल्याच लोकांच्या मदतीला येतं आपला माणूस.
मला गेलं पाहिजे. बाप्पाजी मला रस्त्यातच भेटेल. मला गेलं पाहिजे. इतक्या रात्री हा मुलगा इथे एकटा का बसलाय? मुला, कोण आहेस तू आणि इतक्या रात्री इथे काय करतोयस? मला नाही ओळखलास तू? मी वेताळ आहे. ही माझी हद्द आहे आणि या हद्दीत जो कोणी येतो तोच माझा भक्ष बनतो. मी साईबाबा, साईबाबा, मी तुमचं ऐकलं नाही. ही त्याची शिक्षा आहे. मला वाचवा. आता मी कधीही आपलं बोलणं टाळणार नाही. साईबाबा, मला वाचवा. यावेळेस माझ्याकडे अंगाराही नाहीये. साईबाबा, अंगारा असता तर मी नसतो याला घाबरलो. मी सगळा अंगारा मानसीसाठी बाप्पाजीला देऊन टाकला. अंगारा नसला तरीही माती तरी आहे. त्यांचं नाव घेऊन ही उचलतो. त्यांच्या कृपेने मातीचाही अंगारा होईल. हा साईबाबा, जय साईनाथ. साईबाबा, 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 साईबाबा. काय माही, आपल्या नशिबात काय लिहिलंय ते? राहता सोडून रानोमाळ भटकणं लिहिलंय फक्त. अजून काय असणार आहे? एका दिवसात सगळं होत्याचं नव्हतं झालं. हो, शकुंतला वहिनीला जेव्हा घराबाहेर काढलं तेव्हापासून आपलं घर, आपली शेतीवाडी सगळं निष्ठून गेलंय. आता त्याचा विचार करून काय उपयोग? कोंडाजी बेटा, हे आपण कुठे आलोय? हे नांदेड आहे आई. नांदेड? काय झालं शकुंतला? कोणाची वाट बघतेस का? कोणी येणार आहे का? मला असं वाटलं जसं सासूबाईंनी मला हाक मारली आहे. आणि भाऊजी, नणंदबाई आणि सासूबाई आपल्याला भेटायला येत आहेत. का दिवस स्वप्न पाहते आहे शकुंतला? ते लोक राहत्याला आहेत आणि आपण इथे नांदेडमध्ये. तर मग मला असं का वाटलं सासूबाई, भाऊजी
आणि नणंदबाई नांदेडला आले आहेत. साईबाबा, माझ्या सासरच्यांचं सगळं नीट असू दे. अहो, ऐकलत का? भाऊजी आले आहेत. साईबाबांनी दादाला आपल्या घरी यायला सांगितलं होतं. ये दादा. काय रे बाप्पा? मानसी, अगं तू तर आजारी होतीस ना? काल रात्रीच तिचा आजार बरा झाला दादा, आणि तू आत तरी ये. हा हा. बस. हा सगळा साईबाबांच्या विभूतीचा चमत्कार आहे. मी तिला अंगारा पाण्यात घालून प्यायला दिला होता, आणि त्यानंतर तिच्या डोक्यावर आणि जिथे गाठ आली होती तिथेही लावला, आणि थोड्या वेळात ना गाठ राहिली ना ज्वर. बस, अंगाराने तर गाठीला मुळापासूनच उकडून टाकलं. आपली अनुमती असेल तर मी सुद्धा बाप्पा बरोबर जाऊ साईबाबा? नाही, ह्या वेळेस नको. उद्या सकाळी जा आणि लवकर परत ये. साईबाबा जे बोलले होते आत्ता मला ध्यानात येऊ लागलं आहे. मी निघतो. मला साईबाबांकडे जायचंय लगेच. पण जेवून तर जा. अरे नाही बाप्पा, नाही, यावेळी नाही. साईबाबा, साईबाबा. ये श्यामा, ये. दिली वेताला मुक्ती. काय झालं? नाराज आहेस माझ्यावर? हो. अरे बाबा, काय केलं मी श्यामा? आपण नाटक करता, आणि काल रात्री मला थेटच का नाही सांगितलं की मला वेताळापासून धोका आहे? सांगितलं तर होतं तुला की बाप्पाजी बरोबर जाऊ नकोस म्हणून. बाप्पाजींच्या पत्नीला ठीक करायचं होतं तर तिला त्रास होऊच का दिलात तुम्ही? मला तुमचं हेच नाटक पसंत नाही. आधी आवाज करून आम्हाला अशांत करायचं आणि मग लगेच सहाय्य करून सगळं ठीक करायचं. का करता तुम्ही असं? का? समजूतदार झाला आहेस श्यामा, तरी सुद्धा अजाण बनतोयस. नाही साईबाबा, नाही, मी समजूतदार नाहीये. जरा जास्तच अजाण आहे मी. तुमची ही लीला माझ्या समजुती पलीकडची आहे. श्यामा, कर्माचे फळ तर प्रत्येकाला भोगावंच लागतं. कर्माचा मार्ग खूप रहस्यमय आहे. मी काहीच नाही करत तरी सुद्धा लोक आपल्या कर्मासाठी मला दोष देतात. मी तर केवळ एक प्रेक्षक आहे. सत्ताधारी आणि प्रेरणा देणारा तर तो ईश्वर आहे, आणि तो खूप दयाळू आहे, खूप दयावान आहे. मी ना ईश्वर आहे ना मालिक, फक्त ईश्वराचा आज्ञाधारी सेवक आहे मी, आणि नेहमी त्यांचे स्मरण करतो मी. जो कोणी आपला अहंकार त्यागून कृतज्ञतापूर्वक त्यांच्यावर विश्वास ठेवेल त्याचे कष्ट दूर होतील आणि त्याला मुक्ती प्राप्त होईल. नाही साईबाबा, मला मुक्ती नकोय. फक्त आपल्या पायांशी स्थान हवंय. मला पायांशी स्थान हवंय. सबका मालिक एक है. साहेब थांबा, साहेब, साहेब थांबा. मला न्याय हवाय साहेब, मला न्याय हवाय. आता काय झालं? तुझ्या पतीला परत तुरुंगात टाकलं का?
साहेब, माझ्या पतीला अजून तुरुंगातून सोडलंच नाहीये. साहेब, मी तुमच्या समोरच 32 रुपये दंड म्हणून भरले होते, पण अजूनपर्यंत सोडलं नाहीये. अजून तुरुंगात बंद आहे ते. साहेब, माझ्या पतीला सोडवा. साहेब, माझ्या पतींना सोडवा. किती मूर्ख आहे, अजून सोडलं नाहीये. बरं, आम्ही आता जाऊन सोडतो. मिस्टर दास गणू, दिस इज करप्शन. आणि आम्ही आमच्या पोलीस स्टेशन मध्ये हे करप्शन सहन नाही करू शकत. कुठे गेले 32 रुपये? तू अजूनपर्यंत इथे का नाही जमा केलेस? यू आर फायर्ड. आम्ही तुला आताच्या आता सर्व्हिस मधून टर्मिनेट करतोय. पण सर, मी कुठलेही पैसे आम्ही आधी एन्क्वायरी करू. जर तू डिफॉल्टर ठरलास तर तुला जेल मध्येही जावं लागेल. डू यू अंडरस्टँड? गणू, तू गोदावरी नदीत उभं राहून मला वचन दिलं होतंस की डाकू आणि लुटीचा माल मिळाल्यावर तू माझी नोकरी पत्करशील. असं वाटतंय की तू तुझं ते वचन विसरलायस. मी तुला परत एकदा सांगतोय, फौजदार पदाचा मोह त्यागून माझ्याकडे ये. आपलं वचन पाळ गणू. माझ्याकडे ये. साईबाबा, साईबाबा. नाना, साईबाबा नाही आले? खूप दिवसांपासून भुकेला आहे. मला जेवायला हवंय. मला खायला द्या. मालिक तुमचं भलं करेल. अरे, हा इथे कसा आला? घालवायला इथून. जा जा, बाहेर जा.
नाना. समजलो मुली. थांबा थांबा. मी भुकेला आहे, मला अन्न द्या. दासगणू, बोला नानासाहेब. कृपया ह्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करावी. मुली, तू अन्नदान करणार नाहीस का? हो. पण नानासाहेब, ह्याला विचारा तरी, हा इथे कसा आला? हे भगवंताचं घर आहे आणि भगवंताचं घर सगळ्यांसाठी खुलं असतं. मैना बेटी आपलं नवीन आयुष्य सुरू करणार आहे आणि तिला प्रत्येकाच्या आशीर्वादाची गरज आहे. भिकाऱ्याचा आशीर्वाद? साईबाबा म्हणतात, प्रत्येकात ईश्वर असतो. जर आपण दगडाच्या मूर्तीत ईश्वराला बघू शकतो, तर या भिकाऱ्यात का नाही? घे मुली, हे घे मैना बेटी. घ्या बाबा. बाबा, आपल्याला भोजन देण्याचा उशीर झालाय, त्याबद्दल मी तुमची क्षमा मागते. मला तुम्ही आशीर्वाद द्या बाबा. मी तुमच्यात माझे आराध्य दैवत साईबाबांनाच पाहते आहे. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आपला शब्द पाळ, वचन मोडू नकोस. मग गणू, पोलिसांची नोकरी सोडून आलास ना? साईबाबा, आपल्या कृपेने मी काळूला पकडलं. पाहिलं श्यामा, दासगणू आपला शब्द फिरवतोय, मला धोका देतोय हा. बाबा, बाबा. हा, मग काय त्याच्यानंतर झालं होतं ना तिथे. तर कोणाला शोधताय तुम्ही? भाऊ, आताच एक भिकारी आतून बाहेर आला होता. अहो गणेश सहस्त्रबुद्धे, इथे लग्न होतं, भिकारी का आत जाईल? आणि आत गेला नाही तर बाहेर कसा येईल? म्हणजे हेच की जर कुठला भिकारी आत गेलाच नाही तर तो आतून बाहेर कसा येईल? आम्ही तर केव्हापासून इथेच उभे आहोत. अरे चला 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 चला. काय माहिती साई बाबा, मला क्षमा करा. मी तुम्हाला दिलेलं वचन पाळलं नाही. पण आता मला फौजदार पदाचा कुठलाही मोह नाही बाबा. आता मला तुमचं दर्शन करायचंय बाबा. मी तुम्हाला वचन देतो की 32 रुपयांच्या अफरातफरीचा जो खोटा आळ माझ्यावर आलाय, त्यातून सुटल्यावर मी पोलिसांची नोकरी सोडून आपल्या नोकरीत रुजू होईन. बाबा, माझ्यावर कृपा करा. माझ्यावर कृपा करा गुरुदेव. माझ्यावर कृपा करा बाबा. बाबा, बाबा. ₹32 माझ्याकडून मोठी चूक झाली. हे रुपये तर माझ्या टेबलाच्या आतल्या फाईल मध्ये होते. आय कुड नॉट अंडरस्टँड. आय कॅन्ट. आय एम सॉरी हवालदार. आय एम सॉरी. आम्ही तुझ्यावर
विनाकारण शंका घेतली, त्यासाठी आम्ही तुझी माफी मागतो आणि आम्ही जरूर आमच्या हाय कमांडशी तुझ्या फौजदारीबद्दल शिफारस करू. आपण मला माफ केलं यासाठी मी आपला आभारी आहे. आणि आता मला आपल्या शिफारशींची काहीही गरज नाहीये सर, कारण मी ह्या नोकरीचा राजीनामा देतोय. तू सरकारी नोकरी सोडणार आहेस? तुझं डोकं फिरलंय का? हा, तू वेडा झालायस? वेडा तर मी आतापर्यंत होतो सर. आता मला अक्कल आली आहे. आता मी पोलिसांची नाही, आयुष्यभर साईबाबांची नोकरी करणार आहे. साईबाबांची नोकरी करणार आहे. रेणुबाई, आज द्वारकामाईत आनंद आणि उत्सव होणार. काही खास बाब आहे साईबाबा? हा, आज नाना, नानी, मैना बेटी आणि जावई बापू येणार आहे. प्रणाम साईबाबा. राधाकृष्णाबाई, मैना बेटी आली. बाबा, बाबा, हे सद्गुरु साई बाबा, माझ्या सारख्या मूर्खाला क्षमा करा. मी आता आपल्याला शरण आलोय. मी हे विसरलो होतो की गुरुचरणावरच मोक्ष आहे, मुक्ती आहे. बाबा, मोहमायेत अडकून पडून मी आपला आदेश न मानण्याची चूक केली आहे. बाबा, मला क्षमा करा. मला क्षमा करा बाबा, मला क्षमा करा. उठ कणू. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. बाबा, बाबा, बाबा. गणू, तू ईश्वर भक्तीचा प्रसार कर. लोकांच्या मनात श्रद्धा आणि भक्ती जागव. कीर्तन कर, प्रवचन कर. लोकांमध्ये जागृती निर्माण कर. त्यांना सांग की विकारांच्या अधीन होऊ नका, तर आपल्या गुरुच्या अधीन व्हा. श्रद्धा आणि सबुरीचे महत्व आणि महात्म्य त्यांना समजाव. तुझं कल्याण होईल. जशी आज्ञा सद्गुरु साईनाथ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय.
जीवन सुखदायक प्रणतपाल भगवंता ओधित हितकारी जय असुरारी सिंधु सुता प्रिय कंता आनंद सुर धरणी अद्भुत करनी मर्म न जानई कोई जो सहज कृपाला दीन दयाला करो अनुग्रह सोई जय जय अविनाशी सब घटवासी व्यापक परमानंदा अविगत दोतीतम चरित पुनीतम माया रहित मुकुंदा जेहिलागी विरागी अति अनुरागी विगत मोह मुनि वृंदा निसि बासर ध्यावहि गुणगण गावहि जयति सच्चिदानंदा जयति सच्चिदानंदा जयति सच्चिदानंदा जयति सच्चिदानंदा साईबाबा, तुम्ही लग्नाला का नाही आलात? नानी, मी लग्नाला आलो तर होतो. पण साईबाबा, आपण आला होता तर कुठे होतात? मी तुमच्या सगळ्यांच्या समोरच तर होतो. समोर? आमच्या समोर? हो नानी. काय दासगणू? हो नानासाहेब, साईबाबा तिथे आले होते. त्यांनी जाताना मला सांगितलं सुद्धा की दिलेलं वचन पाळ, वचन मोडू नकोस. विसरलीस का मैना बेटी? तूच तर मला भोजन दिलं होतंस आणि माफीही मागितली होतीस की भोजन द्यायला उशीर झाला म्हणून. बाबा, आपल्याला भोजन देण्यात जो उशीर झालाय त्याबद्दल मी तुमची क्षमा मागते. मी तुला आशीर्वादही दिला होता. हो बाबा. मैनाताई, भोजन खूपच स्वादिष्ट होतं. कारण भोजनात तुम्हा सर्वांच्या मनात मोठ्यांप्रती जो आदर आणि प्रेम आहे ते मिसळलं होतं आणि ती सहानुभूतीही होती जी दारी आलेल्या तहानलेल्या भुकेल्या प्रती असली पाहिजे. वा वा नाना वा. मी खरोखरी तृप्त झालो. मैनाताई, सासरी जाण्याआधी तू आपल्या पतीसमवेत या द्वारका माईत आली आहेस. मी आपलं दर्शन घ्यायला आणि आपला आशीर्वाद घ्यायला आलीये साईबाबा. दुःखात प्रत्येकाला ईश्वराची आठवण येते, पण जे सुखातही आपल्या गुरूंची, आपल्या ईश्वराची आठवण ठेवतात तेच खरे शिष्य आणि खरे भक्त असतात. तुझं कल्याण होईल मैनाताई. जा, निघून जा इथून. जा, निघून जा. निघून जा इथून. जा, निघून जा इथून.